हाय एव्हरीबडी, मी रोशन मदनकर आपल्यासमोर व्हिडिओ घेऊन येत आहे। आजचा टॉपिक जे विद्यार्थी 12वीमध्ये कमी टक्के घेऊन पास झालेले आहे त्यांच्यासाठी। तर तुम्हाला 40% किंवा 45% मिळाले असणार, तर याच्यामध्ये काहीही नाराज होण्याची गरज नाही किंवा खचून जाण्याची गरज नाही। तर बघा, तुम्हाला वाटत असेल की मला 45 किंवा 42 असे टक्के मिळाले आहेत आणि मी आता समोर काहीच करू शकणार नाही, हे चुकीचं आहे। तुम्हाला जे काही करायचं आहे ते 12वी नंतरच तुम्ही करू शकता, कारण 12वी नंतर कमी टक्के मिळाले म्हणजे तुमची लाईफ संपली हे मुळीच नाही। तर बघा, तुम्हाला कमी पर्सेंट आहेत तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं समोर ग्रॅज्युएशन करा। ते BSc, BCom, BA जे तुम्हाला ज्या एज्युकेशनमध्ये तुम्हाला आवड आहे, BSc, BA, BCom, ठीक आहे, याच्यामध्ये पुन्हा एकदा ॲडमिशन घेऊन पुन्हा चांगला प्रयत्न करा आणि BScमध्ये चांगले पर्सेंट घेऊन किंवा ग्रॅज्युएशनमध्ये चांगले पर्सेंट घेऊन तुम्ही स्पर्धा परीक्षेला बसू शकता। कारण फक्त 12वी म्हणजे तुम्ही पूर्ण तुमची लाईफ कंप्लीट झाली असं नाही, मुळीच नाही। तर तुम्हाला समोरच्या भविष्यासाठी जर टिकायचं असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये उतरावं लागेल। ते तुम्ही कोणत्या फील्डमध्ये गेले, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये गेले, तुम्ही मेडिकलमध्ये गेले, तरी पण तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावीच लागेल। त्यामुळे माझ्या मित्राला 80%, 90% हे डोक्यामध्ये घेऊन चालायचं नाही। कारण की बघा, कोणताही विद्यार्थी कोणत्याही फील्डमधून जरी त्यांनी एज्युकेशन कंप्लीट केलं तरी त्याला भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा घेऊनच नोकरी मिळवायची असते। त्यामुळे 12वीमध्ये कमी पर्सेंट मिळाले असतील तर तुम्ही नाराज होण्याची काही गरज नाही आणि त्यामुळे स्वतःचा नुकसान करून घेण्याची पण काही गरज नाही। जरी तुमचे आईवडील शेतकरी असणार तर शेतकरी जो वडील असतो, जरी त्यांचा पहिल्या वर्षाला उत्पन्न कमी झाला किंवा त्यांचे जे पीक आहे ते पिकले नाही, तर ते शेती करणे सोडून देत नाही। ते पुन्हा जोमाने आपल्या शेती व्यवसायाकडे वळतात आणि पुन्हा एकदा त्या शेतीमध्ये पीक टाकून चांगला उत्पन्न घेतात। त्याचप्रमाणे तुम्हाला पण जर या 12वीमध्ये जरी तुम्हाला कमी पर्सेंट मिळाले असणार तरी तुम्हाला समोरचा फ्युचर बघता, स्पर्धा परीक्षामध्ये लक्ष केंद्रित करता तुम्हाला ग्रॅज्युएशन चांगल्या पद्धतीनं करणे आहे आणि समोरच्या भविष्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा जोमाने अभ्यास करायचा आहे। तर हा विषय आपला इथेच संपला। त्यामुळे हा व्हिडिओ बघून काहीतरी तुमच्या जीवनामध्ये बदल घडवा आणि कोणत्याही व्यक्तीकडे लक्ष न देता तुमचा ज्या गोष्टीवर फोकस आहे त्या अभ्यासाकडे फोकस ठेवा आणि एक दिवस जो यशाचा दिवस आहे तो तुमचा नक्कीच राहणार। धन्यवाद। जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।